आपण चाललेलो आहोत एका खास व्यक्तीला भेटण्यासाठी। तर ती खास व्यक्ती कोण आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत पहा। तर रामकृष्ण हरी माऊली, मी माधुरी धनगर शिवगुरुनगरी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण जायलेलो आहोत एका व्यक्तीला भेटण्यासाठी आणि ती व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे। जसं माझा गुरु माझ्यासाठी महत्त्वाचा आहे ना, तशीच ती व्यक्ती पण माझ्यासाठी महत्त्वाची आहे। कारण माझे गुरु शिवगुरु महाराज यांना ते जगासमोर आणण्याचं काम करतायत, त्यामुळे माझ्यासाठी ती व्यक्ती तितकीच महत्त्वाची आहे। माझ्या गुरु जेवढे महत्त्वाचे आहेत ना, तेवढेच ती पण व्यक्ती महत्त्वाची आहे। तर ती व्यक्ती कोण आहे ती बघूयात आपण आणि भेट घेऊया त्यांची। माझी उत्सुकता अशी गेला पोचलेली आहे, कधी एकदा सरला भेटते असं झालेलं आहे। तर आपण आहोत इंद्रायणी नगरमध्ये आणि थोड्याच वेळामध्ये आपण सरच्या घरी असणार आहोत। तर चला बघूयात सरांचं घर, सरांची भेट घेऊयात। आपण सरांच्या घरी आलेलो आहोत आणि आल्या एडाईचं दर्शन झालेलं आहे। एडाई बघितल्या मन अगदी प्रसन्न झालंय। दर्शन घेऊ शकता तुम्हीही, किती छान आहे ना एडाई। देवारा किती सुंदर आहे। सर आलेले आहेत आणि सरांची भेट झाली, खूप छान वाटलं, मनाला खूप आनंद झाला। खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली सरांना भेटण्याची आणि छान गप्पा रंगल्या। सर इतकी मोठी व्यक्ती आहे असं कुठं वाटलंच नाही। त्यांचा बोलण्यात जो साधेपणा आहे की आपण आपला जुना कोणतरी मित्र भेटलाय आणि आपण त्याच्याशी गप्पा मारतोय असंच फिलिंग येत होती। इतकं सरांचा साधेपणा मनाला भाळून गेला। असं कुठंच जाणवू दिलं नाही की सरनी मी इतकं फेमस व्यक्ती आहे आणि यांच्याशी एवढ्या वेळ कशा गप्पा मारू, असं कुठंच नाही। सरमध्ये अहंकार अजिबात नाही। खूप छान वाटलं। आणि एक ताई आहेत, त्याने किती सुंदर गाणं म्हणलंय। दुसऱ्याच्याच घरी मी कुठवर पाहू तुझी नवला, आता माझ्या बिगरी की गैरामाय येरामाय काय जातं का तुला काय ही घायला मनात कोरलंय डोळ्यात गिरलंय रूप हे गोजेरा, खऱ्या भक्ताच्या होतीसे का केला हाजेरा, मनात कोरलंय डोळ्यात हिरलंय रूप हे गोजेरा, खऱ्या भक्ताच्या होतीसे का केला हाजेरा, मान्य आहे नादत तू ग जगी ठाई ठाई, मान्य आहे नादत तू ग जगी ठाई ठाई, आता माझ्या भिगरी एक गैरामाय येडामाय, आता माझ्या भिगरी एक गैरामाय, देवी मध्ये ग देवी तू माझ्या मनाला भावली, सागर शुभम भक्तांनी मला तुझी सवय लावली, देवी मध्ये ग देवी तू माझ्या मनाला भावली, सागर शुभम भक्तांनी मला तुझी सवय लावली, एक क्षण सुद्धा चंदनाच्या तो ध्यानात न जातच नाही, एक क्षण सुद्धा चंदनाच्या तो ध्यानात न जातच नाही, आता माझ्या भिगरी एक गैरामाय येरामाय, आता माझ्या भिगरी एक गैरामाय। काल सरांचं गुरुपूजन होतं पण आम्हाला येता आलं नाही, आम्ही वारीत होतो। त्यामुळं आज आम्ही सरसाठी भेट घेऊन आलेलो आहोत। माऊलींचा फोटो जो आहे
तो आणलेला आहे. तर सरला भेटून इतकं छान वाटलं ना, खूप म्हणजे खूप छान वाटलं. मला वाटतं माणसानं असावं कसं, तर नक्कीच सरसारखं असावं. कारण एवढं मोठी कीर्ती असून जी त्यांच्यात नम्रता आहे ना, ते खरंच म्हणजे खरंच मनाला भाळून जाते. खूप छान वाटलं. मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, इतका आनंद झालेला आहे मला सरला भेटून. आणि सरनी जे आमचे 2 गाणे गायलेले आहेत, शिवगुरु महाराज आणि हनुमंतनगर निघाले वारीला, हे जर तुम्ही गाणे ऐकले नसतील तर शिवगुरु नगरी या चॅनेलला सर्च करून इंद्रायणी नगर म्हणल्यावर तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुणाला भेटायला गेलतो. तर आम्ही चंदन सरला म्हणजेच गुरुजींना भेटायला गेलतो. भेटून खूप छान वाटलं. छान गप्पा मारल्या सरांनी. आणि मग काल गुरुपौर्णिमा होती त्यामुळे येता जमलं नाही. आम्ही जरा बाहेर होतो, लांब होतो, त्याच्यामुळं सरकडे यायला जमलं नाही. तर आज आलतो. छान वाटलं, प्रसन्न वाटलं. घरामध्ये येडाईचं जे त्यांच्या मंदिर आहे ते बघून तर अतिशय प्रसन्न वाटलं. मी शब्दात सांगू शकत नाही, इतका आनंद झाला आहे ना मला. ते सरचं सगळं घर बघून, सरचं बोलणं बघून खूप आनंदी आहे मी. भेट झाली सरची, आज घरी जाता आलं. तर तुम्ही माझा संपूर्ण जो व्हिडिओ आहे हा सरच्या भेटीचा, तो शिवगुरुनगरी या चॅनेलवरती आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर शिवगुरुनगरी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आणखी नवीन व्हिडिओ बघता येतील. तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली.